तत्कालीन रोहयो मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडींवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी गंभीर आरोप केलेत। आपल्यालाही एका मंत्र्यांच्या ओएसडींकडून 5 कोटींच्या एका कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप मिटकरींनी केला। मंत्रालयात सध्या दलालांचा सुळसुळाट होत असल्याच्या चर्चेवर मिटकरींनी हा दावा केला। आपण ग्रामीण भागात वावरताना जनतेची प्रश्न ज्याप्रमाणे रस्ते नाल्याचे असतात त्याप्रमाणे शेतरस्त्याचे पण असतात। शेतरस्ता हा लेखाशीर्षे 95/5 म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येतो। त्यावेळेस संदीपान भुमरे हे मंत्री होते त्या खात्याचे आणि त्यांच्या डिपार्टमेंट शेवटी मंत्री मंत्रालयात बसतात, पण मंत्रालयांच्या वेगवेगळ्या ओएसडी पीएसचे वेगळे विभाग आहेत आणि त्यामध्ये काही एजंटचा सुळसुळाट असतो। म्हणजे मी एकच स्पेसिफिक उदाहरण देत नाही, ऑल ओव्हर उदाहरण देतो। काही एजंटचा सुळसुळाट असतो की काय पाहिजे तुम्हाला, इतकी कामं पाहिजे का, मग अशी हे तुम्हाला मागणी आहे ते पूर्ण करावी लागेल। हे माझ्या अनेकदा लक्षात आलं, पण त्यानंतर मी ते पैसे म्हणजे ते कामं मागणं सोडून दिले। म्हटलं 2 पैसे देऊन जर कामं येत असतील तर हे एक तर आपलं अपयश म्हटलं पाहिजे किंवा सरकारचं तरी अपयश म्हटलं पाहिजे। संदीपान भुमरे हे मंत्री होते त्या खात्याचे आणि त्यांच्या डिपार्टमेंट शेवटी मंत्री मंत्रालयात बसतात, पण मंत्रालयांच्या वेगवेगळ्या ओएसडी पीएसचे वेगळे विभाग आहेत आणि त्यामध्ये काही एजंटचा सुळसुळाट असतो। 5 कोटीची कामं मी प्रस्तावित करण्याकरता गेलो होतो। 5 कोटीची कामं मला मंजूर करून द्यावीत। संबंधित मंत्र्याच्या ओएसडी पीएसच्या पीएनी मला 5 लाख रुपयाची मागणी केली होती, मला स्वतःला केली होती। मग मी म्हटलं हे साल 5 लाख रुपये देऊन 50 लाखाचा निधी 5 कोटीचा निधी आणल्यापेक्षा हे कामं न केलेली बरी। शेवटी विधानसभा सदस्यांनीच ती करावी, आपल्या बसचं काम नाही। त्यानंतर मग मी मंत्रालयीन पाठपुरावा सोडून दिला आणि हा सुळसुळाट थांबेल या निमित्तानं याचा आनंद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।